नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा पेपर 2 आपण अभ्यासत आहोत. काल आपण युनिट 2 यातलं हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररी इन इंडिया याचा अर्धा पोर्शन आपण शिकलेले आहोत. त्यात आपण बघितलंय की एशियन पिरियडमध्ये लायब्ररीचा काय रोल होता, मॅन्युस्क्रिप्ट कल्चर्स काय होते, मेडिव्हल पिरियडमध्ये लायब्ररीनी काय रोल प्ले केलेला आहे, मुघलांनी लायब्ररीला कसं प्रिझर्व करून ठेवलेलं आहे, हे सगळं बघितलं होतं. आज आपण उर्वरित पोर्शन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्लासला सुरू करण्या अगोदर आपला हा जो कोर्स आहे MA महाराष्ट्र सेट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पेपर 2, त्यासोबतच पेपर 1 हा कोर्स जो आहे तो पूर्णतः तुम्हाला फ्री आहे. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स मिळणार आहेत, PYQs आपण करून घेणार आहोत, MCQs करून घेणार आहोत आणि वीकली टेस्ट सुद्धा आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच सुरू झालेली आहे. नवीन बॅच सुरू झालेली आहे आपली. आपली कोर्सची फीस 10,000 रुपये आहे. त्याला आपण डिस्काउंट करून 8,000 ला देतोय. तुम्ही आजच प्ले स्टोअरमधनं ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि क्लास विषयी तुम्हाला अजून माहिती जर हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. ओके. सो नॅशनल लायब्ररी इन इंडिया, इंडियाची जे नॅशनल लायब्ररीज आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि इंटरनॅशनल जे लायब्ररीज आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ओके. सो नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया जी कोलकाता येथे इस्टॅब्लिश आहे. इस्टॅब्लिशमेंट त्यांचं जे इयर होतं ते 1948 ॲज अ सक्सेसर टू द इम्पेरियल लायब्ररी फाउंडेड इन 1903 मध्ये हे फाउंड करण्यात आलेलं आहे. इम्पेरिकल लायब्ररी जे नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया आहे त्याचं स्थापना, त्याचे इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1948 मध्ये झालेली आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया याचं फाउंडर कोण होतं तर लॉर्ड कर्झन. मी खूप इम्पॉर्टंट असेच पॉइंट्स घेतलेले आहेत. आपल्याला खूप किचकट अभ्यास करायचा नाहीये, खूप गोंधळून जाऊ असं नाही. तर परीक्षेत जे विचारणार आहे तोच क्वेश्चन तुमच्या समोर प्रेझेंट करते आहे. ओके. ओके. फाउंडर याचा आहे लॉर्ड कर्झन. कलेक्शन नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया यांचं कलेक्शन आहे ओव्हर 2.2 मिलियन बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट आणि पिरियडिकल्स आहेत. ओके. यांचं पब्लिकेशन्स काय होतं ते इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी, जे की मंथली स्टार्टेड होतं 1958 पासून. ओके. बिब्लिओग्राफिकल डेटाबेस ऑफ बुक पब्लिश्ड इन इंडिया. प्रोडक्शन अँड सर्व्हिसेस काय आहे तर डिजिटायझेशन इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेले आहे, फोकस केलेला आहे ऑन प्रिझर्विंग रेअर बुक अँड मॅन्युस्क्रिप्ट, लॉन्च इन 2009. 2009 मध्ये त्यांनी प्रिझर्विंग रेअर बुक अँड मॅन्युस्क्रिप्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. ओके. लायब्ररी ऑटोमेशन, त्यांनी RFIDचं यूज सांगितलं आहे फॉर कॅटलॉगिंगसाठी. यूज ऑफ RFID बेस्ड सर्व्हिसेस फॉर कॅटलॉगिंग. ओके. यांचं टाईपलाईन आहे, काही थीम सांगितले. नॅशनल लायब्ररीचं थीम परीक्षेत विचारण्यात येतं, प्रिझर्विंग द इंटेलेक्चुअल हेरिटेज ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट आहे आपलं खुदाबख्श ओरिएंटेड पब्लिक लायब्ररी, जी पटना येथे आहे. यावर पण एक क्वेश्चन विचारण्यात येतो. मॅच द पेअर मध्ये खूपदा यावर क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. ओके. याचं खुदाबख्श ओरिएंटेड पब्लिक लायब्ररी जे इस्टॅब्लिश इयर आहे 1891, 1891 मध्ये या लायब्ररीला स्थापित करण्यात आलंय. फाउंडर कोण होतं? मौलवी खुदाबख्श. कलेक्शन काय काय आहे यांच्याकडे? रेअर अरेबिक, पर्शियन अँड उर्दू मॅन्युस्क्रिप्ट आहे. या 3 लँग्वेज मधलं त्यांच्याकडे मॅन्युस्क्रिप्ट आहे, हस्तलिखित आहे, जे अरेबिक, पर्शियन आणि उर्दू लँग्वेज मध्ये आहे. ओके. प्रोडक्शन अँड सर्व्हिसेस, मॅन्युस्क्रिप्ट डिजिटायझेशन प्रोजेक्ट जे की लॉन्च केलं त्यांनी 2002 मध्ये.
ऑनलाईन ॲक्सेस टू रेअर टेक्स्टिन्स 2010. ऑनलाईन ॲक्सेस सुद्धा त्यांनी सुरू केले 2010 पासून. यांचं टॅगलाईन आहे अ रिपॉझिटरी ऑफ इस्लामिक अँड ओरिएंटल हेरिटेज. ओके. प्रत्येकाचं टॅगलाईन, प्रत्येकाचं फाउंडर, प्रत्येकाचं एस्टॅब्लिशमेंट इयर आणि प्रत्येकाचे एस्टॅब्लिश प्लेस मीन्स कुठे स्थापित झालेली आहे लायब्ररी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दिल्ली पब्लिक लायब्ररी जे दिल्लीमध्ये स्थापित आहेत. एस्टॅब्लिशमेंट इयर 1951 अंडर युनेस्को असिस्टन्स. ओके. याचं पब्लिकेशन काय होतं? हिंदी लँग्वेज बुक्स फॉर ऑल, जी क्वार्टरली जर्नल आहे. यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं लिटरेसी प्रमोशन कॅम्पेनिंग इन रुरल एरियाज. रुरल एरिया जो आहे त्या एरियामध्ये लिटरेसी जी काही निरक्षरता आहे त्याचं प्रमोशन करणं ना. टॅगलाईन काय? बुक्स फॉर ऑल. ओके. राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन कोलकाता 1972 establishment year. Publication annual report on public library and developed in India. Production and services काय? Funding for public library under its public library scheme. जे पब्लिक लायब्ररी मध्ये सार्वजनिक लायब्ररी आहे त्याच्या काही स्कीम्स आहेत, त्याच्या काही ज्या योजना आहे त्यातून पब्लिक लायब्ररीला फंड प्रोव्हाइड करणे. ओके. टॅगलाईन अँड थीम फोस्टरिंग पब्लिक लायब्ररी फॉर कम्युनिटीज अँड डेव्हलपमेंट. त्यांनी काय इनिशिएटिव्ह घेतला आहे? कॅम्पेनिंग टू इनकरेज रीडिंग अमंग चिल्ड्रन अँड यूथ. वाचनाची आवड निर्माण करणे किंवा वाचनास इनकरेज करणे, त्यांना प्रेरित करणे, ह्या राजाराम मोहन राय लायब्ररी या फाउंडेशनचं हे एक इनिशिएटिव्ह होतं. ओके. इंटरनॅशनल लायब्ररीज आता आपण जे बघितले ते नॅशनल लायब्ररीज होते. इंटरनॅशनल लायब्ररीज लायब्ररी ऑफ काँग्रेस जे USA ला आहे. त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर 1800. ओके. त्याचं फाउंडर कोण? थॉमस जेफरसन. कलेक्शन काय? लार्जेस्ट इन द वर्ल्ड. ही जी लायब्ररी आहे ही जगातली सर्वात मोठी अशी लायब्ररी आहे विथ ओव्हर 173 मिलियन आयटम्स. 173 मिलियन पुस्तकांचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्यांचं पब्लिकेशन काय आहे? तर लायब्ररी ऑफ काँग्रेस मॅगझिन जे बाय मंथली आहे आणि त्याची सुरुवात जी झालेली आहे 2012 पासून त्यांनी हे मॅगझिन सुरू केलेलं आहे. ओके. 1901 पासून त्यांनी नॅशनल युनियन कॅटलॉग हे पब्लिकेशन सुरू केलेलं आहे जे ॲन्युअल आहे. बघा यावरही क्वेश्चन विचारण्यात येतो की कुठलं जर्नल, कुठलं मॅगझिन जे आहे हे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कधीपासून सुरू झालेली आहे, कधीपासून डिस्कंटिन्यू करण्यात आलेली आहे, किंवा त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशा पद्धतीने कोणत्या मंथली आहे की ॲन्युअली पब्लिश होत आहे. ओके. त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा विचारण्यात येते. प्रोडक्शन अँड सर्व्हिसेस अमेरिकन मेमरी प्रोजेक्ट launched in 1994 offering free online access to historical collection. Chronicling America न्यूजपेपर डिजिटायझेशन प्रोजेक्ट लॉन्च इन 2005 मध्ये त्यांनी केलेला आहे. यांचा टॅगलाईन आहे प्रिझर्विंग अमेरिकाज मेमोरी. अमेरिकाची ज्या मेमोरीज आहे त्याला प्रिझर्व करणे हे या लायब्ररी ऑफ काँग्रेसचं थीम होतं. ओके. नेक्स्ट आहे आपलं ब्रिटिश लायब्ररी जे की लंडन UK मध्ये आहे. ज्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1973 फ्रॉम ब्रिटिश म्युझियम लायब्ररी. ओके. याचं पब्लिकेशन आहे ब्रिटिश लायब्ररी न्यूजलेटर जे की मंथली आहे. क्वेश्चन यावर पण विचारण्यात येतो. प्रोडक्शन अँड सर्व्हिसेस इलेक्ट्रॉनिक थेसिस ऑनलाईन सर्व्हिसेस यालाच आपण इथंच म्हणतो. शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येईल. तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. इलेक्ट्रॉनिक थेसिस ऑनलाईन सर्व्हिसेस जे लॉन्च झालं होतं 2009 मध्ये. डिजिटल स्कॉलरशिप प्रोग्राम started in 2013 from
फॉर रिसर्च ॲक्सेसिबिलिटीसाठी त्यांनी 2013 मध्ये डिजिटल स्कॉलरशिप प्रोग्राम जे आहे ते सुरू केलं होतं. ह्याचा टॅगलाईन होता ॲडव्हान्सिंग नॉलेज वर्ल्ड वाईड. ओके. बिब्लिओथेक वन इज इम्पॉर्टंट. बिब्लिओथेक नॅशनल डे फ्रान्स, याला शॉर्टमध्ये BNF म्हटलेलं आहे, जे की पॅरिस येथे स्थापित आहेत. इस्टॅब्लिशमेंट इयर त्याचं जे आहे 1461 आहे. फाउंडर चार्ल्स वी आहे. त्यांनी बुलेटिन डेज बिब्लिओथेक दे फ्रान्स हे पब्लिकेशन त्यांनी केलेलं आहे, जे की क्वार्टरली आहे. प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, गॅलिका डिजिटल लायब्ररी, जे 1997 मध्ये त्यांनी लॉन्च केलंय. हे सुद्धा वन ऑफ द लार्जेस्ट डिजिटल रिपॉझिटरी इन युरोप मधलं हे सगळ्यात मोठं असं डिजिटल रिपॉझिटरी आहे. याचं टॅगलाईन आहे प्रिझर्विंग द फ्रेंच लिटरसी लेजन्सी. ओके. लास्ट न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, याला शॉर्टमध्ये NYPL असं म्हटलं आहे, जे की US मध्ये आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट इयर जे आहे ते 1895 आहे. याचं पब्लिकेशन NYPL न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, जे की क्वार्टरली आहे आणि 1927 पासून त्यांनी सुरू केलेलं आहे पब्लिकेशन याचं. ओके. प्रोडक्शन अँड सर्व्हिसेस, डिजिटल कलेक्शन्स त्यांनी सांगितले, जे की 2008 मध्ये त्यांनी लॉन्च केलं होतं. offering free access to over the 99 lakh items. ओके. टॅगलाईन अँड थीम्स त्यांनी सांगितले इन्स्पायरिंग लाईफ लॉंग लर्निंग. ओके. खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आपण आज अभ्यासणार आहे आणि यावर क्वेश्चन येतातच, तर तुम्ही याचं प्रॅक्टिस करू शकता, याला लर्न करू शकता. आणि क्लास जर आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू.